शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, पीक विमा घोटाळा उच्चस्तरीय चौकशी होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा। पुढली मोठी बातमी निघते, कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी, 10 दिवसात भाव निम्म्यावर, शेतकरी अडचणीत। पुढली मोठी बातमी निघते, किंमत आधार योजनेत 1,20,000 क्विंटल सोयाबीनची खरेदी। पुढली मोठी बातमी निघते, पहिला प्रश्न कांद्याचा मार्गी लावणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना देण्यात येणार पीएम आवास योजनेतून घरकुल, शेतकऱ्यांना दिलासा। पुढली मोठी बातमी निघते, नेवासा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची 61,75,000 रुपयांची फसवणूक, शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी। पुढली मोठी बातमी निघते, घरकुल योजनेतील लाभार्थी कुटुंबांना मोफत वीज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले संकेत। पुढली मोठी बातमी निघते, आज मध्यरात्रीपासून राज्यात चक्रीवादळ ते मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांनो सावधान, बनावट खतांचा धोका वाढतोय, पुण्यातून बनावट खताचा पर्दाफाश। पुढली मोठी बातमी निघते, महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी मागेल त्याला सोलार या योजनेसाठी महावितरणकडे पैसे भरूनही सोलार मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त। पुढली मोठी बातमी निघते, बीडमध्ये राष्ट्रपती राजवट लावावी अशी परिस्थिती, लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारुडे करणार का, संजय राऊतांचा सरकारला सवाल। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांना सप्लाय एका दिवशी पावली, कापूस सोयाबीन तूर पिकांसाठी 25% पीक विमा मंजूर, लवकरच रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या। धन्यवाद।